अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 23 नोव्हेंबर 2024 वार शनिवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज कालभैरव जयंती आहे। कालभैरवनाथ हे देवांचेच एक अवतार मानले जातात। मात्र तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल की आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असते, लक्ष्मीची मूर्ती असते किंवा मग महादेवांची पिंडी असते, श्रीयंत्र असतं। पण कालभैरवनाथ यांना आपण जरी दैवाचं स्वरूप मानत असलो तरी त्यांची मूर्ती, त्यांची प्रतिमा ही देवघरात कधीच नसते। बघा, काही दैवत हे शांत स्वरूपाचे असतात तर काही दैवत हे उग्र स्वरूपाचे असतात। जे दैवत उग्र स्वरूपाचे असतात ते घराच्या बाहेर ठेवले जातात, मग घराच्या बाहेर त्यांची मंदिरं बांधली जातात, कारण ते घरातील प्रत्येक सदस्याचे रक्षण करते असतात। तर जे दैवत हे शांत स्वभावाचे असतात, जे दैवत हे सात्विक असतात, ते आपल्या घरातील देवघरात ठेवले जातात। त्यापैकीच कालभैरव दैवतचे आहेत। यांचं मंदिर असतं, गावापासून घरापासून थोडंसं दूर असतं। तुमच्या शेजारी पाजारी गावाच्या बाहेर जिथे कुठे कालभैरवांचं मंदिर असेल तर आजच्या या दिवशी तुम्हाला त्या मंदिरात आवर्जून जायचं आहे। कालभैरवनाथांच्या तुम्हाला पूजा करायची आहे, त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय करायचे आहेत, त्यांना हा एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यासोबत ही एक वस्तू त्यांना अर्पण करायची आहे। त्याचबरोबर आज कालभैरव जयंतीला तुम्हाला काळ्या तिळांचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। बघा, तुम्ही नेहमीच कालभैरव अष्टकम ऐकलं असेल, कालभैरव स्तोत्रम ऐकलं असेल, कालभैरवनाथांचं तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या लोकांच्या तोंडातून त्यांचे नाव ऐकले असेल, पण त्यांची इतकी कधी तुम्ही सेवा केली नसेल किंवा त्यांची कधी तुमच्याकडनं पूजा झाली नसेल। पण वर्षभरामध्ये कालभैरव जयंतीचा हा एकमेव दिवस असा असतो जो संपूर्ण दिवस हा कालभैरवनाथांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो। कालभैरवनाथ हे घराचे संरक्षण करणारे असतात। विघ्नांना, दुःखाला, क्लेशाला, घरातील साडेसातीला, इडापिडेला, संकटेला आपल्या घराच्या बाहेर काढणारे असतात। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कालभैरव जयंतीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। आज संध्याकाळी जर तुम्ही काळ्या तिळांचा हा एक साधा सोपा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरावर आलेलं मोठ्यातील मोठं संकट टळून जाईल, इडापिडा दूर होईल, संकटातून मुक्तता होईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। हा उपाय, ही सेवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळात करायची आहे। सगळ्यात पहिले काय करायचं तर आज संध्याकाळी 5च्या नंतर एक 6-6:30च्या दरम्यान घरातल्या चारही कोपऱ्यांना गोमूत्र शिंपडायचं। घरात बऱ्याच वेळा इडापिडा, बाधा, नकारात्मक शक्तींचा वास खूप जास्त असतो। जेव्हा नकारात्मकता खूप जास्त असते त्यावेळेस कितीही सेवा केल्या तरी लक्ष्मीची प्राप्ती नसते, घरात सुख नसते। अशा वेळी सगळ्यात आधी आपल्याला घरातील इडापिडा घराच्या बाहेर काढायचे, अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढायचे। त्यासाठी घराच्या चारही कोपऱ्यांना थोडं थोडं गोमूत्र शिंपडायचं। गोमूत्र नसेल, एका वाटीमध्ये पाणी घ्या, हळद घाला, एक तुळशीचं पान घ्या आणि तुळशीच्या पानाने संपूर्ण घरभर हळदीचं पाणी शिंपडा तरीही चालेल। ठीक आहे, इतकं आपलं करून झालं की त्यानंतर काय करायचं, आपल्या घरातील जे देवघर आहे, पूर्व दिशेला आहे, ईशान्य दिशेला आहे, ज्या दिशेला तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी एक चौमुखी दिवा लावायचा। चौमुखी दिवा तुम्ही कणकेचा बनवून घेऊ शकतात, बऱ्याच लोकांकडे मातीचे चौमुखी दिवे असतात, तुम्ही ते घेऊ शकतात। जो कुठला हवा आहे तो चौमुखी दिवा घ्यायचा आहे। दिव्यामध्ये छान मोहरीचं तेल घालायचंय, काळी जी मोहरी राई म्हणतो बघा, या मोहरीचंच तेल घालायचंय, कारण या तेलाचं महत्त्वाचं विशेष आहे म्हणून थोडं तुम्हाला हे काळ्या मोहरीचं तेल याच्यामध्ये घालायचंय। 4 वाती घालून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक छोटी प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर काळे तीळ घालायचे, त्याच्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर काय करायचं तर आपल्या उजव्या हातामध्ये 2 चिमूटभर काळे तीळ घ्यायचे, 1 चिमूट 2 चिमूट असे 2 चिमूटभर काळे तीळ घ्यायचे। घरातील एखाद्या व्यक्ती आजारी असेल, घरातील एखाद्या व्यक्तीला अपयश येत असेल, तुमची मुलं असतील ज्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश येत नसेल किंवा शाळेत अभ्यास करत नसतील, तुमची लहान मुलं असतील जी सतत किरकिर करत असतील, तर आपल्या हातात घेतलेले हे जे 2 चिमूटभर जे तीळ आहेत हे तुमच्या मुलांवरून तुम्हाला ओवाळायचे आहेत।
2 मुलं असतील, दोनही मुलांवरून ओवाळा. मुलांवरून ओवाळा, पतीवरून ओवाळा, घरावरून ओवाळा. जेवढ्या गोष्टींवरून तुम्हाला ओवाळायचं आहे तितक्या गोष्टींवरून तुम्हाला हे तीळ ओवाळायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जो चौमुखी दिवा आपण लावलेला आहे त्या चौमुखी दिव्यामध्ये या पद्धतीने हे तीळ जे आहे ते अर्पण करायचे, सोडायचे. जसे तीळ त्या तेलामध्ये जातील आणि जेव्हा त्या दिव्यातून एक ऊर्जा प्रकाशित होईल, एक ऊर्जा तुमच्या घरात येईल, प्रकाश पडेल, तर तो प्रकाश तुमच्या घरात सकारात्मकता आणणार असेल, तो प्रकाश तुमच्या घरात सात्विकता आणणार असेल. जसे ते तीळ उतरवून त्या दिव्यात घालाल तशी इडापिडा, संकट, क्लेश सगळं काही नष्ट होईल. यानंतर हा दिवा जो आहे हा रात्रभर पेटला ठेवा. दुसऱ्या दिवशी हा दिवा दिव्याखाली ठेवलेले तीळ जे काही आहेत ते बाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या किंवा निर्माल्यात टाकलं तरीही चालेल. आता हा पहिला उपाय होता. दुसरा उपाय जो आहे हा नकारात्मकतेला नष्ट करण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, घरावर एखादं अकालीन संकट आलं असेल तर ते संकट टाळण्यासाठी, मृत्यूची भीती वाटत असेल तुम्हाला तर ती मृत्यूची भीती टाळण्यासाठी हा दुसरा उपाय. यासाठी काय करायचं, आज संध्याकाळी 6 ते 8, 9 या दरम्यान हा उपाय करायचा. यासाठी एक मातीची पंटी घ्यायची. त्या पंटीमध्ये 2 ते 4 काळी मिरी घालायचे. त्या काळ्या मिऱ्यांच्या वरती 2 ते 4 कापराचे तुकडे घालायचे आणि त्याच्यामध्ये 7 चिमूटभर काळे तीळ घालायचे. किती? 7 चिमूटभर काळे तीळ. याच्यावरती पुन्हा कापराच्या वड्या ठेवायच्या. काळे तीळ, काळी मिरी आणि कापूर, तीनही गोष्टी घराच्या मुख्य उंबरठ्यावरती प्रज्वलित करायच्या. जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये घातलेले तीळ तडतडतील, फडफडतील. जसे हे तीळ तडतडतील, लक्षात ठेवा त्या क्षणात तुमच्या घरातील इडा पिडा, संकट, क्लेश, कलह सगळं घराच्या बाहेर जाऊ लागेल. आता 2 उपाय सांगितलेले आहेत, 2ही करा. दोघांपैकी एक तरी नक्की करा, कारण आजचा दिवस पुन्हा लवकर नाही. यासाठी पुन्हा वर्षभर तुम्हाला थांबावं लागेल. त्यामुळे आवर्जून सेवा करा. खरंच खूप सुंदर छान दिवस आहे. संकटांपासून मुक्तता देणारा किंवा आपल्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करणारा हा दिवस आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.